आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। गरज नसलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील इसबावी इथं आयोजित बाधित शेतकऱ्यांच्या भव्य मेळाव्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी नसून उद्योगपतींच्या फायद्यासाठी आहे आणि 2029च्या निवडणुकीसाठीचा निधी गोळा करण्याचा घाट आहे, असा गंभीर आरोप करत आषाढी वारीनंतर होणाऱ्या पोलीस बळाचा वापर करत मोजणीच्या नावाखाली होणाऱ्या दादागिरीला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा या मेळाव्यातून देण्यात आला। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येत आहेत। या पार्श्वभूमीवर त्यांना विठ्ठलानं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी असं साकडं घालण्यासाठी महामार्ग बाधित जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येत सद्बुद्धी दिंडी काढली आहे। या दिंडीबरोबरच शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गतवर्षी पांडुरंगाला साकडं घातलं होतं ते पोहोचलं नसेल म्हणून पुन्हा आलो असल्याचं स्पष्ट केलं। पंढरपूरची वारी संपताच अधिकारी मोजणीसाठी येतील, मात्र शेतकऱ्यांनी त्यांना पिटाळून लावावं। शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय। सरकारच्या भूलथापांना बळी न पडता शेतकऱ्यांनी एकजूट कायम ठेवावी असं सांगून शक्तीपीठ रद्द होईपर्यंत मागं हटणार नसल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला। जो गरज नसलेला महामार्ग आहे तो रद्द करावा अशी सर्वांची शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि मागच्या वर्षी देखील शेट्टी साहेबांनी मी पंढरपूरमध्ये वारीच्या आधी आलो होतो, त्यावेळी मोर्चा काढला होता। त्यावेळी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाकडे आम्ही मागणी केली होती की मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्या, परंतु दुर्दैवानं विठ्ठलानं सांगितलं असेल परंतु या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचलं का नाही माहित नाही अशी परिस्थिती आहे। कारण की विठ्ठल हे सगळ्यांचा ऐकणारा देव आहे, सगळ्यांची गाणी ऐकणारा विठ्ठल पांडुरंग आमचा आहे। पांडुरंगानं नेमकं सांगितलं असेल परंतु ऐकण्यामध्ये या ठिकाणी पुढची बाजू कमी पडली असेल असे आम्हाला वाटायला लागले आणि म्हणून पुन्हा एकदा आठवण करून मुख्यमंत्र्यांना द्यावी की मागच्या वर्षी पांडुरंगाने सांगितलेलं आहे तो तुम्ही पाळलेलं नाही, या वर्षी देखील विठ्ठल तुम्हाला सांगणार आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। ही भूमिका त्यांना या ठिकाणी करावी, यासाठी आपण ताकदीने या ठिकाणी आलेलो। पर्यायी रस्ते उपलब्ध असताना शेतकऱ्यांच्या भावना पायदळी तुडवून हा महामार्ग का लादला जातोय असा सवाल करत देवाच्या नावानं शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा असं आमदार जयंत पाटील यांनी सुनावलं। आणि त्यामुळे आणखी कुठेतरी परवा विधानसभेत आता 12 लाख कोटी रुपयाचे मार्ग जाहीर झालेले, तुम्ही होता का नाही सभेत? आम्ही ती होते त्या दिवशी 12-12.5 लाख कोटी रुपयाची कामं आता सरकार काढणार आहे आणि म्हणून आमचं मत आहे की तुम्हाला काय कुठं करायचं ते करा, पण ह्या शक्तीपीठातल्या भाविकांना न दुखावता, शेतकऱ्यांना न दुखावता आपण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने करतो। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग हा पूर्णपणे उद्योगपतींच्या हिताचा आहे असं सांगत मी सुरुवातीपासून या लढ्यात शेतकऱ्यांसोबत असून शेवटपर्यंत सोबत राहू अशी ग्वाही दिली। हा जो हायवे लागलेला आहे शक्तीपीठ एक्सप्रेस तो फक्त एका मोठ्या उद्योगपतीसाठी व्हायला लागलेला आहे। त्यांच्या ज्या काही मोठ्या मोठ्या गाड्या आहेत खालीतून निघणारा माल ठराविक वेळेत गोव्यापर्यंत पोहोचावा यासाठी, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याचा काय फायदा होणार नाही। गेली 7 वर्ष झालं आमचा पुणे कोल्हापूर हायवे अजूनपर्यंत पूर्ण केलेला नाही व अर्धवट स्थिती झाली, कित्येक वर्ष तो रखडलेला आहे। त्यामुळं सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, या ठिकाणचं सगळी प्रगती थांबलेली। पहिला तो पूर्ण झाला आणि ह्याचा मार्ग पहिला बदलून टाका की प्रामुख्याने आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांची मागणी मी तुमच्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत राहीन एवढी ग्वाही मला सगळ्यांना या ठिकाणी शेतकरी बांधवांना देतो। आणि महायुतीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार पाडून सत्तेवर आलं
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर कोल्हापूरला जाहीर केलं की शक्तीपीठ महामार्ग मी रद्द करतोय म्हणून. आणि एकदा महायुतीच्या मुख्यमंत्र्यानं हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करतोय म्हणून घोषणा केल्यानंतर पुन्हा हा शक्तीपीठ महामार्ग साकारण्याचा जो अट्टहास अलीकडचं महायुतीचं सरकार करत आहे, हे का करत आहे याचं काही कोडं अजून उलगडलेलं नाही. कोकणातील खनिज संपत्तीवर डोळा ठेवून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. सुनील जोशी आणि वेदांत जोशी हे कोण आहेत? विकासाच्या नावावर कुणाशी भागीदारी सुरू आहे हे सरकारनं स्पष्ट करावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावतामाळी यांचं गाव उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प तातडीनं रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. करायचा अट्टहास का? याचं कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागडमध्ये जे काही मायनिंगचं काम चालू आहे, या गडचिरोलीतल्या मायनिंग मध्ये जे उत्खनन होत आहे ते सगळं उत्खनन भरून गोव्याला त्यांना एक्सप्रेस रस्त्याला न्यायचं आहे. 16 चाकी हायवामधनं ते सगळं न्यायचं आहे. त्यांना मध्ये रस्त्यामध्ये काही अडथळे नको. त्यांना तुम्हाला आठवत असेल, एखादी बातमी तुम्ही तुमच्या कानावर आली असेल, गडचिरोलीमध्ये एका या अशा शक्तिशाली हायवानं ज्याच्यामध्ये 40 टन मायनिंग होतं, एका वाहनाला धडक दिली आणि त्या ठिकाणी 10 प्रवासी त्या वाहनाचे मृत्युमुखी पावले. आणि मग अशा प्रकारचे या राक्षसी वाहनांना गोव्यापर्यंत होणाऱ्या वाहतुकीला कसलाही प्रकारचा अडथळा नको म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग करायचं काम चालू आहे. तो तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही. बागायत शेती उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं आमदार अभिजित पाटील यांनी स्पष्ट केलं. मग आमच्या दानोरे गाव असेल, आमच्यातलं मानेगाव असेल, आरण असेल, करकम असेल, अनेक ठिकाणचे शेतकरी आणि शेतकऱ्याची जनभावना आणि या शेतकऱ्याच्या जनभावनेबरोबर आम्हाला त्या ठिकाणी कोण महत्वाचं असेल तर ती माझी त्या ठिकाणी मायबाप जनता, आणि म्हणून आम्ही त्या जनतेच्या सोबत आहोत. या लढ्यामध्ये त्या ठिकाणी ज्या वेळी जिथं असेल तिथं आपल्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी लढण्याचं वचन देतो आणि आपल्याला पाठिंबा देऊन आपली लढाई. स्वतःला संतांचे भक्त म्हणवून घेणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, आम्हाला रस्ते नकोत अशी भूमिका आमदार कैलास पाटील यांनी मांडली. वारीजवळ आलेले मला वाटतं या ठिकाणी सगळे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, सगळ्या संतांचे फोटो असतील, पांडुरंगाचे फोटो असतील. तिथे फोटो तर वेगळे दिसाले सगळे रस्त्याने आपण बघतोय सगळे डिजिटल. म्हणजे संत बाजूला राहिले, पांडुरंग बाजूला राहिला, ते स्वतःला संत म्हणून फोटो लावून टाकतात. ते असं एक सरकार आहे. मला एवढंच सांगायचं शेतकऱ्यांना, विधानसभेने बोलत होतो, शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी या दृष्टीने आम्ही शक्तीपीठ करतोय. अरे बाबा, पण शक्तीपीठ करायच्या आधी त्या शक्तीपीठापर्यंत जायचा रस्ता निघाले कशा धरून आपल्या तिथून जायला रस्ता नाही. वेगवेगळे खड्डे सगळ्या ग्रामीण भागात आणि मालाला बाजारपेठ मिळावी. बाजारपेठ द्यायच्या आधी त्या मालाला भाव द्या तुम्ही आधी, आणि मग बाजारपेठेचा विचार करा. त्यामुळं नाव शेतकऱ्यांचं, नाव सारखी शक्तीपीठाचं, परंतु याच्या मागचा उद्देश एकच आहे साहेब, समृद्धीतून समृद्ध झालेल्या शक्तीपीठातून काही लोकांना आर्थिक शक्ती मिळवायची म्हणून हा शक्तीपीठाचा काळ घातला जातोय. त्यामुळं मी जास्त का बोलणार नाही, फक्त शेतकऱ्यांना एकच सांगतो, हे लोक आंदोलन छेडण्यासाठी आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला आमिष दाखवतील. आपण बघितलं सकाळीच सोनम वांगचुकीचं आंदोलन कशा पद्धतीने छेडलं गेलं.
आपल्या वावरात कुठल्याही अधिकाऱ्याला पाय ठेवू द्यायचा नाही. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहे. या मेळाव्यात उपस्थित सर्व नेत्यांनी आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीचा निर्धार केला. वारी संपल्यावर जर प्रशासनानं मोजणीसाठी दादागिरी केली तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा मेळाव्यातून देण्यात आला. या मेळाव्यात विजय देवणे, राजन क्षीरसागर, संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, बी.जी. पाटील, कॉम्रेड धनाजी गुरव, वसंत देशमुख, अजित पवार, राजेंद्र गड्ड्यांनावर, तानाजी बागल, पल्लवी पाटील, विनंती कुलकर्णी, राजेंद्र येळकर, सचिन जगताप, संदीप पाटील, ऋषिकेश देशमुख, नागेश फरे यांच्यासह 13 जिल्ह्यातील बाधित शेतकरी उपस्थित होते.